परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय समर्थ लेखणी। मी हेमंत कुमार केर। मित्रांनो, आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी सांगितलं की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट तालुका करमाळा येथे नुकताच म्हणजे दिनांक 22/7/2024 ते 28/7/2024 या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला। 2024 या 7 दिवसांच्या या शिक्षण सप्ताहामध्ये वृक्षारोपण न केलेल्या गावातून दिंडी काढण्यात आली। मित्रांनो, वृक्ष लागवडीचे महत्व यावेळेस सांगितले गेले, ते पण लहान मुलांकडून। सोबतच विविध प्रकारचे पारंपरिक खेळ देखील मुलांना खेळायला सांगितले। यात सूरपारंबी, सूरपाट्या, विटी दांडू, ओट्या, जिबलट्या, झाडावरील सूर असे विविध खेळ ते घेण्यात आले। याच सप्ताहामध्ये म्हणजे शिक्षण सप्ताहामध्ये पुस्तकांचे वाचन देखील करून घेण्यात आले। यामध्ये कुंभारवाडा भेट, शेती मशागत, मातीकाम, कागदकाम तसेच अनेक प्रकारच्या वस्तू बनवण्याचे शिक्षण देखील मुलांना देण्यात आले, मुला-मुलींना देण्यात आले। अनेक थोरा मोठ्यांच्या गोष्टी सांगण्यात आल्या। मित्रांनो, एवढंच नाही तर YouTube फेम पूनम शिंदे यांनी विविध पाककृती सांगितली, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं, जे आपण आता स्क्रीनवर बघतच आहात। प्रत्येक दिवशी या कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी गावातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन मुलांना प्रोत्साहन दिले। तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक देखील या सप्ताहात उपस्थित होते। मित्रांनो, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य या सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं। शेवटच्या दिवशी वीट विकास फाउंडेशन यांच्याकडून स्नेहभोजन देखील या मुला-मुलींना देण्यात आलं। यावेळी संस्थेचे सदस्य श्री गौतम जगदाळे साहेब, डॉक्टर अरुण जाधव, सुभाष गाडे, अशोक ढेरे, तेजस ढेरे, संदीप ढेरे तसेच माजी सरपंच उदय ढेरे, माजी संचालक कुबास करमाळा देवानंद ढेरे यांनी देखील उपस्थित राहून मार्गदर्शन केलं आणि यांचं मार्गदर्शनही मुलांसाठी खूप मोलाचं होतं। या संपूर्ण सप्ताहात केंद्र प्रमुख वैशाली महाजन, शाळेचे मुख्याध्यापक श्री अर्जुन ढेरे, उपशिक्षक चंद्रहास सोरमले, हनुमंत जाधव, मंगल कोले, सुजाता अनरसे, स्वाती डमरे, भारती जंजिरे आणि अश्विनी जाधव या सर्वांनी खूप परिश्रम घेतले। मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। हो, सोबतच आमचं सोबतच आमचं समर्थ लेखनी चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच्यानंतर आपण घेतलं होतं टोमॅटो। तुम्हाला किती आवडतो त्या हिशोबाने टाकायचा, पण टाकायचा, त्याशिवाय मग याला काही उपयोग नाही। आता त्याच्यानंतर हा काय होता, चाट मसाला। आणि मी काय करणार आहे माहितीये का, मला चटपटीत आवडतं, तर मी त्याच्यामुळे याच्यावरती थोडंसं लिंबू पिळणार आहे। हा तसं, तर हा सुद्धा आपण घेऊया चिवडा आणि याच्यामध्येच टाकू। आहे का काही अवघड? तुम्ही रोज खायला किती रुपये आणता? त्याच्या हत्यारीची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देत आहे, फक्त तुम्ही तेवढं लक्षात ठेवणे। ह्या वस्तूपासून याला वाकस म्हणतात, याच्यापासून लाकूड तासण्याचं काम केलं जायचं। नंतर ही होल पाडण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा। नंतर बाबा आपल्याला अडचणीला फक्त तुकडं पाडणे, माप पाडणे, करवतीने कापणे, ह्यासाठी ह्या करवतीचा उपयोग केला जायचा। तसेच ही खिळ ठोकण्यासाठी किंवा शेतकऱ्याची पास वशी फारवळ ठोकण्यासाठी ह्या हातुडीचा वापर केला जायचा। तसेच जुन्या काळी दरवाजाला दार करण्यासाठी वापरला जाणारा हा गुन्ह्या, त्या गुन्ह्याचा अत्यंत उपयोग त्या सुतारांनी केलेला आहे। एवढं बोलून मी या